तर 8:05 की 6 मिनिट झाले तर माझं काम असं घाईत बऱ्याचदा होतं. हे बघा खूप छान दिसतं. हे बाकी सगळं जे बाजूचं साईडचं आहे इग्नोर करा प्लीज. तर फॉलो वापरला असता तर नाही, दुसरे टेलर नाही करू शकत. मेन म्हणजे का केलं नव्हतं. आणि नवीन आहे की वापरली होती साडी? हा, 1-2 वेळेस फक्त. 1-2 वेळा. असं घाईत आहे बघ, असं घाईत सगळे ड्रेसेस जातात. शूट घ्यायचं होत ना, ते यांना वाटतं. पहिला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर 8:05 की 6 मिनिट झाले तर माझं काम काय चालू आहे ते दाखवते. तर हा आहे गाऊन, माझी मैत्रीणच आहे. आता ती येईल, बघू रिप्लाय द्यायला तिला वेळ आहे का. मी होते माझ्या कामानिमित्त पालघरला. तिचा फोन आला की वहिनी मला मेहंदीसाठी कार्यक्रम आहे लग्नाचं, त्याच्यासाठी मला गाऊन हवाय, जमेल का. तिला बोलले कलर पाठव, लायनिंग आहे का बघते अस्तर. तर होतं. मी बोलले ठीक आहे. ह्याच्यात तुम्हाला फिनिशिंग दिसत नसेल तर ह्या साडीमध्ये हा मेन पार्ट होता, त्याच्यानंतर हा एक पार्ट होता त्याच्यामध्ये पदराच्या बाजूला. हा कुठंच येत नव्हता, व्यवस्थित दिसत नव्हता. हा वापरायचा का असं विचारलं तर ती बोलते तुम्हाला कसं कळतं तसं करा. शेवटी हे पदर जो आहे तो वापरायचा नाही असं ठरलं आणि मेन जो बेस आहे तोच वापरला. म्हणजे कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे की बाबा वरती कुठला पार्ट खाली कुठला. पण हा लुकवाईज खूप छान दिसतो. स्लीव वेगळे. तर आता ह्याचं जॅकेट शिवणार आहे आणि ती येणार आहे 8:30ला. मला 15-20 मिनटात तो जॅकेट शिवावं लागेल. जॅकेट शिवून घेते, आल्यानंतर दाखवते. असं घाईत बऱ्याचदा होतं. हे बघा खूप छान दिसतं. हे बाकी सगळं जे बाजूचं साईडचं आहे इग्नोर करा प्लीज. हा टेलरिंग आहे तर तिथं असा पसारा असणारच आहे. ड्रेस पूर्ण शिवून झाला आहे पण ज्योती घाईत आहे. आपण नंतर हे मी दाखवते ते घातल्यानंतर. तू व्हिडिओ पाठव मला एखादा शॉर्ट. आणि हा पूर्ण झाला आहे. हिला स्लीव असे पाहिजे होते, काय माहिती. मी अजून गाऊनचे मला नाही वाटत असं स्लीव शिवलं, पण गेटअप छान येतो. आणि हा जॅकेट जो नॉर्मल असतो त्यापेक्षा थोडासा वेगळा. मी येलो कलरच्या साडीवर जो घातला होता तसा कसा झाला आहे, कसा वाटतोय तुलाच विचारते. सुंदर. हा नक्की. आवडला. आता हे पूर्ण मी ते आणि सुंदर शिवलाय. नाही घाई झाली नाही अशी, काय वेळ मिळाला पण तू विचारलीस त्यामुळे मी दुसरेच हे नाही केले. काल येणार होते पण नाही जमलं. आता बघूया लग्नात घातल्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ किंवा एखादा फोटो पाठव. हा गाऊन मी पूर्ण नंतर दाखवते. घे उचल तुला नाही दाखवते मी. आणि ती असते नेहमी व्हिडिओमध्ये न दाखवायला काय नाही असं. हा आहे बघा, उंची जास्त आहे तिची पण परफेक्ट बसला. राहिलेला कपडा टॉप तुला किंवा सानवीला बघ कोणाला होतं तो ह्याचा. पण हा बरा झाला मला वाटतं, हाच पूर्ण वापरला. तो टॉला वापरला असता तर नाही, दुसरे टेलर नाही करू शकत. मेन म्हणजे का केलं नव्हतं. हा ती साडी दिलेली ना, तर तिचं पूर्ण ती साडी यूज केली त्यांनी. नाही ते काय करतात, त्यांची चूक नाही. ते पाहिजे तसं कट करतात, ऍडजस्ट करत नाहीत. ऍडजस्ट करायला पण वेळ जातो ना. मला सुरुवातीला ऍडजस्ट करायला 2-2 तास जायचं त्याला. मग ते ऍडजस्ट आहे नंतर सांगते. तो पण टॉप पण आहे ना. हा चालेल. तर आता ते एक कशासाठी आहे, खास मेहंदीसाठी आहे. आणि नवीन आहे की वापरली होती साडी? हा, 1-2 वेळेस फक्त. 1-2 वेळा वापरलं होतं. टेलरांकडून इतकं बसत नाही असं म्हणते. पण मलाही सुरुवातीला जेव्हा प्रॅक्टिस केले ना, चांगलं लॉकडाऊनमध्ये हेच केले, त्यामुळे माझा डोक्यात बसलाय. बाकी कुणाचं आलं की पटपट कापतो ना, वेळ पण महत्वाचा. जॅकेट बसला, हा बसला आणि राहिलेला कपडा. तिला टॉप बसेल की छोटीला बसेल माहिती नाही, तो नंतर दाखवते. आणि हा ड्रेस तुम्हाला पूर्ण मी नंतर दाखवते कारण मी शूट घेतलाच नाही त्याचा. चालेल. असं घाईत आहे बघ, असं घाईत सगळे ड्रेसेस जातात. शूट घ्यायचं होत ना, ते यांना वाटते या दाखवतच नाही. आता हे आले तरी कमीत कमी व्हिडिओमध्ये. बाकी कोणी आल्यावर मी कसे त्यांच्यासमोर कॅमेरा उघडू, तो बरोबर वाटत नाही ना. ज्योतीचा शॉर्ट व्हिडिओ येईल तर तुम्हाला प्रॉपर दिसेल. बाई तू शॉर्ट व्हिडिओ कर आज, काय जे करतील त्याच्यामुळे. चालेल. खूप वेळेस असं होतं की पूर्ण काय बोलते म्हणजे गाऊन शिवला जातो, पटकन दिला जातो, वेळ कमी असल्यामुळं शूटिंगमध्ये घेणं हे वाटत नाही. आता ज्योती माझी मैत्रिणीच आहे, तुम्ही सखी ग्रुपच्या व्हिडिओमध्ये तिला नेहमी पाहिलं असेल. त्यामुळं ती थोडंसं, पण आता तिला आहे घाई. वाजले आत्ता, ती बोलली होती 8:30ला घ्यायला येते, पण तिला वाजले 10:30 आणि आता तिला 11:15ची गाडी पकडायची. आणि हा राहिलेला मी तुम्हाला कपडा दाखवते. हे आहे, ती म्हणते ते पण बरोबर आहे. नेहमी एक साडी दिली कोरीसुद्धा तर त्यातलं खरंच कपडा उरवून कुणी देत नाही.
किंवा ते मी असं म्हणत नाही आहे की टेलर ठेवून घेतात, ठेवून घेऊन पण काही उपयोगाचं नसतो, कारण काही बनवायला मिळत नाही. पण होतं का नेमकं कधी कधी की ॲडजस्ट करून शिवणं हे होतं. आता पदराचं जॅकेट त्या दिवशी झालं का, ह्या साडीचं मी तुम्हाला प्रॉपर सांगते. आत्ता मला वाटतं हा कॅमेरा असा ठेवावा लागेल. त्या दिवशी नेमकं काय झालं ते सांगते. आता मी कॅमेरा व्यवस्थित ॲडजस्ट करून लावला आहे. का आळस बोलतो ना, मी असंच ठेवत होते पण त्यात दिसत नव्हतं. तर पालघरवरून यायला मला उशीर झाला आणि तिला म्हणले मी येता येता मी तुझ्याकडून घेते, पण तिलाही फॉल काढायचं होतं. ती बोलते मी येईन, तुम्ही घरी पोहोचा त्यानंतर मी येते. आणि तिने आधीच मला सगळं सांगितलं होतं की असंच शिवायचं आहे, असं कलर कॉम्बिनेशन आहे, पण तुम्हाला जसं जमेल तसं शिवा, फक्त मला वन पीस हवं आहे, फक्त पफ स्लीव्ह हवे आणि बॉर्डर लावून हवे. ती आली, मी आल्यानंतर 9:30ला आणि थोडंसं डिस्कस केलं. साडी आता नेमकी ही अशी होती, पदराचं तुम्ही पाहिलं, आणि हा मेन बाजूचा कपडा हा असा होता. त्याच्यामुळे म्हणले आणि त्याचा जो बेस होता तो होता असा हे, आणि हा पूर्ण खाली आणि हा पूर्ण वरती बॉडीला असा लावून करूया का असं विचारलं. मग तेव्हा मी तिला बोलले की तुला काय वेगळं हवं आहे का, जॅकेट किंवा उरलेलं टॉपचं. बोलते वहिनी नाही बसणार, एकच वन पीस बसेल. म्हणले नाही बसेल, कारण नॉर्मली साडी दिलं तर एक वन पीस शिवतात सगळे टेलर, मीही तशी शिवायची आधी सुरुवातीला. पण कोविडमध्ये मला खूप वेळ मिळायचा आणि त्यावेळेस मी ही प्रॅक्टिस करताना मला ॲडजस्ट थोडंसं लक्षात आलं की पदराचं किंवा राहिलेला कपडा काहीतरी आपण करू शकतो का. कारण राहिलेला कपडा माझ्याकडेही वापरण्यात यायचा नाही, कारण राहिलेले जे कटपीस किंवा तुकडे असतात ना, त्याचं काहीतरी शिवायचं असेल ना, इतकं डोकं चालवावं लागतं, तो वेळ नसतो आणि डोकं दुखतं. हे होतं. बरेच जण काय करतात आहे तसं आयस्पेस कपडा हे करून वापरून राहिलेला कपडा परत देतात, किंवा कोणाला तर असं चिंदी हे करून पोते भरून जे नवीन शिकतात त्यांना देतात. मी तेच करायचे, आत्ताही करते. राहिलेला असेल तर बिलकुल खूप जास्त राहत म्हणजे थोडंफार राहत असेल तर मीही ॲडजस्ट करत नाही. पण आता ह्याच्यात मला माहिती होतं की हा पदराचा जॅक असेल आणि हा जो राहिलेला तिला किंवा तिच्या मुलीला एक टॉप होऊ शकतो आणि आपणाला वापरण्यात येतो. ह्या वरचा काठ वापरलेला आहे एका बाजूचा राहिलेला आहे. ह्या काठाचं काहीतरी समोर गळ्याला डिझाईन, हात बसवून काहीतरी करून एक टॉप होईल, एक जॅकेट, एक अम्ब्रेला, असं पूर्ण ड्रेस बसवते मी. तेही खुल्ली ही साडी असते, त्यात कॉटन असेल. ही काय जास्त असं चोळगा मोळगा होणाऱ्यातली नसते. एक साडी उंचीला थोडीशी जास्त असते, 2-3 साडी 2-3 इंचही जास्त असेल तर त्याच्यात फरक पडतो, काठ लावणं हे करणं. आणि हे मला जे मदत करतात तेही शिवू शकतात, पण असं घाईत असले की मी शिवते. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण ही कामं करतो टेलरिंगचे जे काही आहेत, तेव्हा असंही इमर्जन्सीमध्ये कधीही तुमच्याकडे ड्रेस असेल. आता वन पीस शिवायची मला इतकी प्रॅक्टिस आहे किंवा नऊवारी शिवायची इतकी प्रॅक्टिस आहे, मी कुणाला परतही पाठवत नाही. आणि ज्योतीचं मला वाटतं डान्सच्या वेळेस किंवा असंच 1-2 ड्रेस शिवलेले, बाकी कुठलेही मी ड्रेस तिचे शिवलेले नाही आहेत. कारण तिची जाऊबाई पण स्वतः तिचे ब्लाउजेस आणि ड्रेसेस शिवतात, त्यामुळे तिने माझ्याकडे कधी असं दिलेलं नाही. आणि नॉर्मली मुलींचं सगळं ग्रुपचं शिवायचं असेल तर एक टेलर फिक्स असतो, जे बाहेर कुठं तरी देतात असं. मग तिने विचारलं, मी ही पहिल्यांदा शिवत आहे, तिचं तो सेप बिघडला नाही पाहिजे, व्यवस्थित वाटलं पाहिजे. आणि कसं असतं, एकदा फिटिंग बसली तर ते परत आपल्याकडे येऊ शकतात, इमर्जन्सीमध्ये येऊ दे किंवा रेग्युलर येऊ दे. कधीही कोणीही येत असेल तुमच्याकडे, तुम्हाला परफेक्ट जमत असेल तर ती ऑर्डर घ्या. कारण ह्याची मला सवय होती, मला परफेक्ट शिवायला जमतं म्हणून मी ती ऑर्डर डोळे झाकून घेतली. आणि काहीतरी नवीन असेल, देणाऱ्यांनी पण थोडंसं मन असं म्हणजे काय बोलतं, बसेल की नाही, व्यवस्थित आहे की नाही, असं तसं वाटलं तर ती ऑर्डर मी घेत नाही. ज्योतीने त्या दिवशी फोन केल्यानंतर क्लिअर सांगितलं की वहिनी तुम्ही परफेक्ट शिवतील मला माहिती आहे, पण मला आता तुमच्याकडून शिवून घ्यायचं. बऱ्याचदा ती बोललेली मागे, पण छोट्या मुलींसाठी ह्याच्यासाठी पण ते योगायोग जुळून येत नाही. आणि त्या विश्वासाने जेव्हा समोरची व्यक्ती, आता ती मैत्रीण आहे, क्लायंट जे आहे समोरचं, जे मला ऑनलाईन पाठवतात, त्यांचा एक माझ्यावरती विश्वास आहे की तुम्ही परफेक्ट शिवतील, तुम्हाला मग तेव्हा कुठंतरी आपल्याला वाटतं की नाही बाबा आपल्याकडून बिघडला जाणार नाही. आणि मग ते बोलतात ना, आपण जसं विचार करतो तशी ती म्हणजे कुठलीही गोष्ट घडत असते. मग तिला पफ स्लीव शिवायचं होता, मग ती बोलली की चांगलं दिसेल की नाही. मीही मला वाटतं गाऊनला 1-2 शिवली असेल, म्हणजे ठीक आहे. पण त्याच्यात झालं का, हा जो कपडा आहे हा एवढाच राहिला, त्याला लटकन ते केलं होतं. पफ स्लीवला रात जोड द्यावा लागला. जो अम्ब्रेलाचा वरचा क्रॉस निघाला त्याच्यात एक स्लीव बसलं, आणि बॉडीचा जो गळ्याचा पार्ट निघाला त्याच्यात एक बसला, आणि त्याला जॉईंट दिलं. तो गाऊन मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर दाखवते. आणि काठ डबल लावले. तर अशा पद्धतीने तो पूर्ण वन पीस झाला आणि खूप छान बसला. मीही ते पाहिलं, तिला थोडंसं फिटिंग हवं असेल का तर ती नाही बोलली. आणि जॅकेट पण छान झाला आणि ह्याचा टॉप पण, तो तिन्ही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला.
तुम्हाला सांगण्याचा उद्देश हे होता की नेहमी तुम्ही सांगत असता की आम्ही कसं काम केलं पाहिजे किंवा आमच्याकडे ऑर्डर कशी येत नाहीत. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज केला तर तुमच्याकडे नक्की ऑर्डर येतील. आणि हे आपणाला करावंच लागतं, असं नाही की नाही. पालघरला त्या दिवशी मला थांबणं खूप गरजेचं होतं आणि हेही करणं गरजेचं होतं. पण आल्यानंतर मी त्या दिवशी सगळे हे केले. दुसऱ्या दिवशी उठले, सगळा ड्रेस कट केला, तो शिवला आणि ती बोलली की रात्री घ्यायला येते. मी म्हणले 4 गाऊन शिवते मी दिवसाला, असे असतील तर. तिला म्हटलं एखादा गाऊन मी नंतर शिवते, कारण जो गावायचा नंतरचा तो इथे आहे हा मी त्याच्यातला मायनस केला, कारण हे 4 दिवसानंतर द्यायचं होतं, तो मी आज शिवणार. मग 3 गाऊन शिवले, हा 4था गाऊन शिवला. सकाळी उठल्यानंतर जॅकेट शिवला, कारण जॅकेट तिला इमर्जन्सी नव्हती, नंतर दिलं तरी चाललं असतं. उठल्याबरोबर सगळं आवरलं आणि तुम्हाला मी टायमिंग दाखवलं होतं तेव्हा तो जॅकेट शिवला आणि वेळेत सगळं झालं. तर अशा पद्धतीने ही बऱ्याचदा कामं होतात, घाईत असतात. आता ही ओळखीचे म्हणून मी कमीत कमी ते उल्लेख तर करू शकले. असे खूप जण असतात की जे ओळखीचे नसतात, क्लायंट असतात, जे कधीतरी बोलतात. मी विचारण्यातही माझ्याकडून जात नाही की मी व्हिडिओ शूट करू का, तुम्ही येतील का. मी डमीला घालते आणि शूट करते, किंवा ते आल्या तर हे म्हणजे घेते कोणी म्हणलं तर. पण कधी कधी ते येतातच 15-20 मिनिटासाठी, त्यात मी कॅमेरा उघडून कसं घेऊ, त्यामुळं होत नाही. पण तुमच्या लक्षात येत असेल की हे सगळे कामं इतक्या फास्ट आणि अशा पद्धतीने करावं लागतात. टायमिंगचा तुमचा काहीही हे नसतं, कधी येईल त्यावेळेस तुम्हाला करावं लागतं. कधी कधी मला रात्री 9-10 वाजता पण दिलं तरी मी ब्लाऊज शिवून सकाळी 6-7ला देते. हे मी काम आधीपासून असंच करते, यूट्यूब आलं म्हणून नाही, हे आधीपासून असंच करते. कारण तुम्ही वेळेत देता आणि वेळेवर देता, वेळेत देता, आणि तुमची शिलाई व्यवस्थित आहे, तुमचं जे काय बोलता डिझाईनची फिनिशिंग व्यवस्थित आहे, तर तुमचं काम अशा पद्धतीने व्यवस्थित चालतं. तर आजचा मी तुम्हाला फक्त ही साडी कसं काय हे दाखवलं मी तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. कसं वाटलं नक्की आजचा हा वेगळा अनुभव होता माझ्या, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा. हे नेहमीचा माझा असा अनुभव असतो. तुम्हाला काय वाटतं की मी ह्या पद्धतीने कामं करतेच म्हणून माझ्याकडे ऑर्डर असते, की फिनिशिंग आहे म्हणून ऑर्डर असते, की वेळेत देते म्हणून? 3-4 गोष्टी. मला वाटतं वेळेत देते, फिनिशिंग पण बऱ्यापैकी चांगलं आहे, आणि ज्या कस्टमर जे येतात ना ते कधीही नाराज होऊन जात नाहीत. ही कुठली तरी क्वालिटी आहे. आणि नेहमी डोक्यात हे विचार असतं की मी 100% ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी हे काम करेन, तर हे कामाला व्यवस्थित जमेल. कस्टमर कधीही कुठलाही नाराज होता कामा नये. होतात बरेच जण, मी नाही म्हणत नाही, पण मी परत काही कमी जास्त असेल तर करते. पण एवढंही करून एखादा अगर नाराज झाला तर आपण काहीच करू शकत नाही. कधी कधी शेवटी माणूस आहे, परफेक्ट किंवा शिलाईत कमी जास्त होतं चालतं, पण शक्यतो 99% ह्या गोष्टीकडे मी लक्ष देते. की बोलतात ना, कस्टमर हा आपला म्हणजे अतिथी देवो भव म्हणल्यासारखं, म्हणजे देवासारखा असतो. आणि आपण ते जे काम करतो त्याला कामाला आपल्या कामाला आपण पूजा करून कामं करतो, असं धरून अगर आपण कामं केलो तर आपली कामं परफेक्ट होतात. आणि ज्या ह्याच्यामध्ये आपण मेहनत करतो त्यात 101% अगर तुम्ही मेहनत केलं तर सक्सेस नक्की. भलं मागे पुढे, फक्त मेहनत करा, लक्ष द्या, वेळेला महत्त्व द्या. सगळ्या गोष्टी घडून आले की तुमचं काम छान चालतं. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हे तिन्ही ड्रेसेस तुम्हाला दिसतील, जॅकेट, वन पीस, हा टॉप, वेगळा व्हिडिओ पूर्ण शूट करू. तर कसा वाटला नक्की व्हिडिओ सांगा.